भावने कुणबी केंद्रीय संस्थेकडून आपल्या संघटनेला एक नाव समाजभूषण किंवा समाज गौरवासाठी पाठवावं असं त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. त्या संदर्भात आपल्या इथे विचार करायचा कोणाचं नाव पाठवायचं आणि त्यांना ठराव करून पाठवा लागणार आहे तो. आणि ते 12 तारखेला त्यांची मीटिंग आहे. तर तुमच्या परवानगीने कोणाचं नाव पाठवा, मग त्याची माहिती तयार करून आपण त्याच्या अगोदरच आलेलं आहे. मला पण ते आलेलं आहे आहे. आमच्याकडे. मला वाटतं ते आलेलं आहे, ते इकडे पण आलेलं असेल कदाचित. हो. हा, तर आता काही लोकांनी मला मेसेज करून हे केलेलं आहे रिक्वेस्ट. म्हणजे आता आपली भूमिका अगोदर कशी काय होती की केंद्रीय समितीने म्हणजे एक अभ्यास करून काही जे म्हणजे या समाज भूषणला जे पात्र आहेत असं आपण म्हणजे त्यांना वेळोवेळी आपण सांगितलं होतं. केटी मते साहेब असतील किंवा चेटुले साहेब असतील, असा आपला स्टँड होता. आता आणि त्यांनी हे आपलं बघावं, आपण आपला प्रस्ताव पाठवायचा हे म्हणजे कसं पाठवायचं असं आपण बऱ्याचदा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. पण आता त्यांची भूमिका बदललेली आहे. इनडायरेक्टली त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मला मेसेज करून किंवा व्हॉट्सअप करून मला बोललेले आहेत ते. म्हणजे ते इनडायरेक्टली त्या भूमिकेवर आलेले आहेत आणि ते म्हणाले की मते साहेबांचं नाव पाठवा. आता आमचं असं म्हणणं होतं की बाबा अगोदरच त्यांचं म्हणजे खरं व्हायला पाहिजे होतं, पण तुमच्या या प्रोसिजरमुळे ते राहून गेलेलं आहे. 87 पासून ते आपलं म्हणजे ते समाज भारतीचं आणि इथल्या मंडळाचं एक चांगलं काम करतायत. तुमच्या त्या याला पण आहेत ते म्हणजे केंद्रीय समितीत पण आहेत आणि सर्वांना त्यांचं कार्य माहिती आहे. त्यामुळे त्यांना तर अगोदर केव्हाच म्हणजे तुम्ही हे करायला पाहिजे होतं. पण तुमची ही प्रोसिजर आहे प्रस्तावाची, त्याच्यामुळे त्यांचं राहिलेलं आहे खरं म्हणजे असं. बरं ठीक आहे, लेट तर लेट, पण त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की की हे करायला पाहिजे, म्हणून त्यांनी पण संपर्क केलेला आहे आणि आपण मते साहेबांचं नाव सर्वानुमते पाठवूया. चालेल. आणि मला नक्की म्हणजे ज्या अर्थी त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्या अर्थी त्यांचं नाव त्यांनी म्हणजे प्राधान्यक्रमावरच ठेवलेले आणि त्यांना ते समाजभूषण केंद्रीय याच्यावरती मिळणार हे असं वाटतंय. आणि हे मुंबई मंडळासाठी फार चांगली मोठी गोष्ट आहे की एक आपल्या मंडळाचे मते साहेब जे समाज भारतीचे संपादक पण आहेत आणि त्यांना म्हणजे या स्तरावर केंद्रीय स्तरावर समाजभूषण मिळणार म्हणजे एक आपल्या मुंबई मंडळाचं पण मोठं नाव होणार आहे आणि ते मुंबई मंडळाला पण ते गौरवास्पद होणार आहे. तर निश्चितपणे आणि मला तर खात्री आहे का त्यांना ते 100% मिळणार त्यांच्या याच्यावरून. आणि त्यांना आमच्या पण शुभेच्छा आहेत मिळावं म्हणून, तर आपण त्यांचं नाव पाठवूया. त्यांची डिटेल माहिती मी तयार केलेली आहे. मी तुम्हाला काही वेळाने पाठवतो आणि ती त्यांना उद्या फॉरवर्ड करणार आपल्या समाज याच्यावर. लेटर पॅडवर नाही आजच ते काय तुम्ही पाठवून द्या. आपला एक ठराव जो केलेला आहे त्या ठरावामध्ये असं ठरलेलं आहे, ते माहिती आहे ते मते साहेबांना काय करायचं ते. आजच्या ठरावाचं हे देऊन म्हणजे हे करून की बाबा सर्वानुमते आमची अशी मीटिंग घेण्यात आली होती, त्याच्यामध्ये सर्वानुमते असं ठरलेलं आहे की बाबा देवरामजी मते जे संपादक समाज भारती यांना म्हणजे केंद्रीय समितीने समाजभूषणासाठी त्यांचा विचार करावा असा टाईपचं एक असं पत्र तयार करून आपल्याला पाठवून देऊ आपण. तुम्हाला त्याच्या पहिले एक पत्र देणार मी आणि त्यांच्याकडे एक उद्या टपालाने पत्र पाठवून देईन. आणि मते साहेब स्वतः चालले मिटिंगला त्या, पण त्यांना एक पाकिट बंद करून देईन. नाही त्याच्या अगोदरच आपण म्हणजे व्हॉट्सअप आणि हे मेल करूनच टाकायचे त्यांना. आता उद्या सकाळी जाईल ना. आता ठराव उद्या सकाळी त्यांच्याकडे मेल जाईल, त्याच्यानंतर त्यांच्याकडे कुरिअरने जाईल.